श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे. चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू आता तुझे स्वप्न पूर्ण करणार आहेस. तू तुझे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न देखील करत आहेस. मनापासून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नाला यश हे नक्की मिळतेच. त्यामुळे तुझ्याही प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळणार आहे. बाळा, सध्याला तुझ्यासमोर जे आहे त्याकडे तू लक्ष दे. समोर आम्ही जो तुला मार्ग दाखवलेला आहे फक्त त्याकडेच लक्ष दे. कारण त्या रस्त्यावरून चालताना तुझ्या जीवनाला एक नवीन खूप छान अशी दिशा मिळणार आहे. त्या दिशेकडे चालून तू खूप मोठे ध्येय पूर्ण करणार आहेस. जीवनात जिद्द आणि चिकाटी ही खूप महत्त्वाची असते. जिद्द आणि चिकाटी जेथे असते तेथे विजय हा ठरलेलाच असतो. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार हे येतच असतात. पण जो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो त्याला कधीच कोणीच तोडू शकत नाही. तुझ्यातील जिद्दच तुला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे अशीच मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. प्रत्येक क्षणांचा आनंद घे. कारण गेलेले क्षण हे पुन्हा येत नसतात. त्यामुळे भूतकाळाचा विचार करून तेथेच अडकून राहण्यापेक्षा कधीही पुढचा विचार करून चालणे हे केव्हाही चांगलेच असते. आणि तू घाबरू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. बाळा, आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. आणि त्याचबरोबर आमच्या या संदेशाला लाईक करायला देखील विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, मागे भूतकाळात घडून गेलेल्या त्या गोष्टींना तू सतत आठवत बसतेस आणि डोळ्यात पाणी आणत असतेस. नको असे करून स्वतःला त्रास करून घेऊ. आम्हाला माहिती आहे की तू खूप त्रास, कष्ट आजपर्यंत सोसलेला आहेस. पण भूतकाळात तू ज्या पद्धतीचे जीवन जगत होतीस आणि आत्ता सध्याला तू जे जीवन जगत आहेस याकडे जरा लक्ष दे. तुला यामध्ये फरक जाणवेल. बाळा, आत्ता तू जे जीवन जगत आहेस ते तुझ्या मनाने तुला पाहिजे तसे सन्मानाने आणि आनंदाने जगत आहेस. भूतकाळातील तो त्रास, त्या वेदना तुझ्यापासून खूप दूर गेलेल्या आहेत. बाळा, आम्ही तुला त्या त्रासापासून मुक्त केलेले आहे. त्यामुळेच तू आता शांत निवांत जीवन जगत आहेस. आम्हाला माहिती आहे तुला
त्या वाईट आठवणींना विसरणे थोडे जड होईल. पण बाळा, अशक्य ह्या गोष्टी नाहीत. त्यामुळे त्या वाईट आठवणींना विसरणे हेच योग्य आहे. म्हणून बाळा, भूतकाळाला आठवून स्वतःला त्रास करून घेणे बंद कर. आनंदाने जीवन जग. प्रत्येक क्षण आनंदाने जग. बाळा, आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुझ्या काळजीपोटीच आम्ही सांगितलेल्या आहेत. तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, तुम्ही जितके या संदेशाला लाईक आणि शेअर कराल तेवढा हा संदेश आणखीन स्वामी भक्तांच्या समोर जाण्यास मदत होईल. त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.